यांचा झालेला सामना 3 षटकाचा सामना आहे सर. धन्यवाद. आपण पाहिलं असेल ओपणीची जोडी गावदेवी संघाची पंकज आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं असेल की पंकज यांनी 2 धावा टोलवल्या आहेत आणि आपल्या सुरुवात करतोय आपल्या संघाचं आणि आपलंही खातं खोलतोय पंकज. पंकज आणि थोडासा शॉर्ट लेन टाकलेला चेंडू आणि सरळ लेग साइडला तटवतोय पंकज. आपल्या संघाला एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करायला भाग पाडतोय तो पंकज. या षटकारांची एकूण धावसंख्या होती ती 8 या धावसंख्येवर. 2 चेंडू 8 धाव म्हणजे 4 प्रत्येक चेंडूला 4 ची धाव सरासरी ठेवतोय पंकज. मोरवा नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं मोरवा संघाने. आता पुढचा चेंडू घेऊन येतो तो अनिल, त्याला सामोरं जाईल पुन्हा आणि पायचीचा अपील पंच फेटाळून लावतायत आणि धावसंख्येत आता भर. धावसंख्येत पोहोचते पूर्ण पुनश्च 9 या धावसंख्येवर. निलेश सलामीची जोडी आपला पाहायला मिळते. निलेश आणि पंकज. गोडदेव संघाची क्षेत्ररक्षण करतायत मोरवा संघ. चांगली गोलंदाजीचा पूर्ण भारतस्थ असा टीम आपल्याला पाहायला मोरवा संघाची. तसेच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गोडदेव संघाची. पुढचा चेंडू निलेश आणि 2 धावा येऊन काढतोय तो. आपल्या स्वतःचं खातं खोलतोय निलेश आणि आपल्या संघाला नेऊन पोहोचवतो तो 11 या धावसंख्येवर. पहिलं षटक मार्गस्थ आणि आपल्या या पहिल्या षटकात 11 धावा देतोय. उंच टोटावलेला चेंडू आणि चौकाराच्या दिशेने जातो चेंडू आणि सीमा पार पोहोचतोय चेंडू आणि या चौकारनेशी धावसंख्या झपाट्याने वाढत जाते ती 15 या धावसंख्येवर. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे म्हणजे प्रत्येक चेंडूला 3 ची धाव सरासरी ठेवतोय तो गोडदेव संघ. अजूनही 13 चेंडूचा खेळ शिल्लक मैदानात. पहिलं सत्र चालू आहे ते गोडदेव आणि मोरवा संघाचं. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू या षटकातला शेवटचा चेंडू. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय चेंडू. आणि थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मोरवा संघाचं आणि या चेंडूवर तब्बल 3 धावा धावून काढतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते ती भावेश माफ करा निलेश आणि पंकज यांच्यात. आणि धावसंख्या पहिल्या षटकानंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. धन्यवाद विनोद. एक षटक 18 धावा. आता पुढचं षटक घेऊन येतो तो आपल्या संघाचं दुसरं आणि आपलं पहिलं षटक घेऊन येतो तो मंगेश. आपल्या संघाचं दुसरं आणि आपलं स्वतःचं या सत्रातलं दुसरं षटक घेऊन येतोय तो मंगेश. चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या गोलंदाजीवर बरेचसे सामने एका हाताने जिंकून देणारा गोलंदाज आता पुन्हा येतोय आपल्या मैदानावर. आपलं षटक घेऊन येतोय आपल्या संघाचं दुसरं आणि आपलं स्वतःचं शेवटचं आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो मंगेश. वारेचा दिशा बदललेली आहे. अवंतर चेंडू आणि या वाईट चेंडूने धावसंख्या वाढते ती 19 या धावसंख्येवर. अजून या षटकाची सुरुवात झालेली नाही. अवंतरने सुरुवात झालेली आहे. निलेश पुनश्च एक वाईट चेंडू. धन्यवाद सर सॉरी. अवंतर चेंडू 2 सलग चेंडू अवंतर टाकतोय मंगेश आणि धावसंख्या आता पोहोचते ती
20 या धावसंख्येवर. बिनबाद 20. आणि झेल सुटतोय. जीवदान मिळते ते गोलंदाजाला फलंदाजाला. फलंदाज निलेश. धावसंख्या 21. झेल सुटतोय आणि या झेलवर एकच धाव मिळते. जीवदान मिळते. मंगेश आपला दुसरा चेंडू घेऊन येईल. मंगेश मंगेश पुढचा चेंडू घेऊन जाईल. त्याला सामोरे जाईल तो पंकज. पंकज थोडासा शॉर्ट लेन चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पंकज आणि निलेश यांच्यात. आणि धावसंख्या पुन्हा झपाट्यात आता वाढत चाललेली आहे. 23 या धावसंख्येवर पोहोचतोय. 8 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धाव होती ती 23 या धावसंख्येवर. मागच्या सामन्यात पाहिलं असेल की जिथे एक चेंडू मध्ये 9 धावा कुठल्या होत्या त्या पंकजने. आता पंकज आपल्या वैयक्तिक 4 चेंडू मध्ये 10 धावसंख्येवर खेळतोय पंकज. फुल टॉस चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 3 धावा धावून काढतोय. चांगला लर्निंग बिटवीन द विकेट. 1 धाव वाचवतोय. आपल्या संघासाठी 1 धाव वाचवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आणि या 3 धावसंख्येने धावसंख्या आता पुढे झपाट्याने पोहोचते 26 या धावसंख्येवर. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि धावसंख्या झाली आहे ती 26 या धावसंख्येवर. थोडं महागडं षटक आता हाताळतोय मंगेश. आणि हा षटकार नक्कीच झेल झाला असता पण हवेचा अंदाज थोडासा चुकतो. आणि हा कृपया चेक करायचं आहे चौकार आहे की षटकार आहे. चौकार. धन्यवाद सर. चांगली खेळाडूवृत्ती आपल्याला इथे गोडदेव संघाने दाखवलेली आहे. कॅमेरामॅन खूप धन्यवाद. चांगलं आपण इथे रेकॉर्डिंग आपली चालू आहे. या स्पर्धेला कोणतं गालबोट लागू नये याची चांगली व्यवस्था आपण केलेली आहे. आणि या चौकारानिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. 30 या धावसंख्येवर माफ करा. 30 या धावसंख्येवर पुढचा चेंडू मंगेश यांचा. पुन्हा निलेश. आणि 2 धावा. धावसंख्या जाऊन पोचते ती 32 या धावसंख्येवर. आणि शेवटचा चेंडू या षटकातला शेवटचा चेंडू मंगेश यांच्या कोट्यातला हा शेवटचा चेंडू. आणि त्याला पुनश्च समोर जाईल तो निलेश. सलामीची जोडी अजूनही ग्राउंड नोमॅन्स लँड मध्ये. चेंडू पाहूया झेल घेतोय का. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण होतंय आपल्या मोरवा संघाचा. आज मोरवा संघाची जमेची बाजू मानली जाते ती क्षेत्ररक्षणामध्ये पण आज खूप गचाळ क्षेत्ररक्षण या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 2 षटक 34 धावा 17ची धाव सरासरी रखतो तो. 16 धावसंख्येवर खेळतोय पंकज. या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या. निलेश खेळतोय तो 18 या धावसंख्येवर. पंकज खेळतोय 13 या धावसंख्येवर.
अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते ती गोरदेव या संघाची. एक सर्व्हिस संघ इथे दाखल झालेला आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. इथे पहिल्या गटातला पहिल्या पोल मधला अंतिम सामना खेळासाठी आलेला आहे एक सर्व्हिस संघ आणि राई संघही इथे उपस्थित आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळातर्फे. या संघाचं शेवटचं षटक आपल्या संघाचं या सत्रातला शेवटचं षटक घेऊन येईल तो मोरवा संघाकडून हरीश. आपल्या संघाचं शेवटचं षटक तसं आपलं पहिलं षटक घेऊन येतोय हरीश. मागच्या सामन्यामध्ये हरीश यांनी एक हॅट्रिक घेतली होती. तोच गोलंदाज स्फोटक फलंदाज दोन्ही अजूनही सलामीची जोडी गोरदेव संघाची आपल्याला पाहायला मिळते ती या धावपट्टीवर. आणि चौकाराने स्वागत करतोय हरेशचं तो हार्ड हिटर पंकज. पंकजांनी अजूनही एकही मॅडन चेंडू घालवलेला नाही या सत्रामध्ये. माफ करा, एक चेंडू फक्त पंकज यांच्याकडून मिस झालाय. त्याच्यावर पण बाय आली होती, बायची एक धाव आली होती. आता या चौकारानेशी धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाऊन पोहोचते ती 38 या धावसंख्येवर. तिसरं षटक पहिला चेंडू 38 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक. अवांतर चेंडू या सत्रामध्ये या 13 चेंडू मध्ये 3 वाईट चेंडू टाकले गेले. पुढचा चेंडू पंकज ऑन फायर. एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू. गणेश पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या पोहोचते ती 40 या धावसंख्येवर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया या 4 चेंडू मध्ये किती चौकार, किती षटकार, किती बळी बाद होतात. 4 चेंडू शिल्लक या सत्रातलं शेवटचे 4 चेंडू शिल्लक. हरीश यांनी 2 चेंडू टाकले, एक वाईट चेंडू, 6 चेंडू दिले. 2 चेंडूंमध्ये 6 धावा देतोय हरीश. थोडस महागडं षटक पडताना दिसतंय. पुन्हा निलेश ऑन फायर. आणि हा षटकार निलेश यांच्या बॅटरीतून निघालेला हा दुसरा पहिला षटकार. आणि 2 चौकारांशी खेळतोय निलेश. आणि या षटकारांशी धावसंख्यावर जाऊन पोहोचते ती 46 या धावसंख्येवर. अजूनही 8 बॉलात 24 धावसंख्येवर खेळतोय निलेश. एक धाव. आणि या एक धावसंख्येने धावसंख्या वाढते ती 47 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक. या सत्रातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. पुनश्च 2 चेंडू शिल्लक. पुनश्च पंकज ऑन स्ट्राइक. हरीश विरुद्ध पंकज. स्लो डिलिव्हरी. थोडासा फसवा चेंडू. 4 चेंडू अति जलद टाकल्याच्या नंतर 1 चेंडू स्लो टाकल्याच्या नंतर तो यशस्वी होतोय. आणि या सत्रातला शेवटचा चेंडू घेऊन येतो हरीश. त्या समोर येतो पंकज. डबल माइंड म्हणतात. तो हा षटकार मारायच्या तयारीत असताना चेंडू अंगावर येतोय आणि सोडून देतो चेंडू. आणि एकच धाव मिळते. 48. 3 षटकानंतर धावा झाल्या त्या 48. विजयासाठी 49 धावांची आवश्यकता.
अजूनही 49 धावांची विजयाची आवश्यकता मोरवा संघाला. पहिली दुसऱ्या पोल मधली पहिली सेमीफायनल. खूप मोठा डोंगर धावाचा डोंगर इथे उभा केलेला आहे. बिनबाद 48 धावा. चांगली फलंदाजी पंकज आणि निलेश यांच्यात. व्हेरी बॅड पेड. निलेश 9 बॉलामध्ये तब्बल 25 धावा कुटतोय आणि पंकज 9 बॉलामध्ये 19 धावा कुटतोय. धन्यवाद सर. विजयासाठी 49 धावांचं आव्हान. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 16 धावा कुटाव्या लागतील विजयासाठी त्या मोरवा या संघाला. 18 चेंडू 49 धावा. कृपया गोरदेव संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 3 चेंडू. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा विजयासाठी. 18 चेंडू 49 धावा. यानंतरचा सामना दैसर आणि मीरा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की कृपया तुम्ही आपल्या या माईक बॉक्स जवळ यायचं आहे. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतोय की कृपया तुम्ही माईकशी संपर्क साधायचा आहे. मीरा आणि दैसर संघाचे कर्णधार रमाकांत भोईर आणि मिलिंद भगत, कृपया आपण इथे यायचं आहे. यानंतरचा या पोल मधला दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो आपल्या ह्या मैदानावर. मोठी धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल. गोरदेव संघाकडून निलेश आणि पंकज यांनी तुफान हारेमारी केली आणि 49 म्हणजे 48 धावा कुठून काढल्या. 18 चेंडू मध्ये 48 म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये तुम्हाला आता प्रत्येक ओव्हरला 16 धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी मेघनाथ आणि मंगेश. आपल्या आगरी कोळी समाजाचा एक नियमच आहे, असा नियम बनवून घेतलेला आहे प्रत्येकाने की मैदानावर गेल्याच्या नंतर आपल्या कुलस्वामीला आपल्या गावच्या देवताला नमस्कार करून सामन्याला सुरुवात करायची. ही परंपरा आपल्या या महाराष्ट्रात आहे, ती कायम ठेवलेली आहे. मग ते मोठे सामने असोत किंवा छोटेतले छोटे सामने असो, आपल्याला ही परंपरा नक्कीच बघायला मिळते. सलामीची जोडी विजयासाठी 18 चेंडूमध्ये 49 धावा करायचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मोरवा संघाची मैदानात उतरते. ती मेघनाथ आणि मंगेश. स्ट्राईक एंडवर राहील तो मंगेश आणि मेघनाथ. सलामीची जोडी मोरवाची यशस्वी सलामीची जोडी. आपण पाहिलं असेल तर या सामन्यामध्ये गोरदेव संघाची सलामीची जोडी फोडायला यश आलं नाही, ते मोरवा संघाला. या सामन्यासाठी प्रीती पालांडे येथे आलेल्या आहेत. आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचे टॉससाठी नाणेफेकीच्या कॉलसाठी इथे आलेले आहेत. मी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. कोण नाणेफेकीचा कॉल जिंकतोय तो मीरा संघ. मोरवा संघ जिंकला तर शेट्टी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. निलेश आपल्या संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय आणि पहिला चेंडूचा
श्री गणेशा करतो तो निर्धाव या चेंडूने. निलेश गोलंदाजी करून आता फलंदाजी करून गोलंदाजीसाठी आल्याने पहिला चेंडू निर्धाव टाकतोय, पण एक धाव मिळतोय. पुनश्च 3 चेंडू 1च धावा. थोडीशी स्लो धाव संख्या राखतोय तो मोरवा संघ आणि उंच टोलला या सत्रातला पहिला षटकार येतोय तो मेघनाथ यांच्या चेंडूतून आणि झेल बाद भगवान यांनी झेल पकडलेला आहे. या झेलसाठी 100 रुपये भगवान यांच्याकडून भगवान यांना 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. 4 चेंडू 7 धावा. पुन्हा दुसरा षटकार सलग 2 चेंडू 2 षटकार. आता सुरुवात झालेली आहे स्पर्धेला. 2 चेंडू 5 चेंडू मध्ये जिथे 16ची धाव सरी असताना 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारून पुन्हा कमबॅक करतोय आपल्या या स्पर्धेमध्ये तो मेघनाथ. 2 चेंडू डॉट घालवल्याच्या नंतर 2 षटकार वसूल करतोय आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. या सत्रातल्या पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. प्रत्येक षटकामध्ये 16 धावा शिल्लक असताना बाकी करताना आपल्याला पाहायला मिळेल निलेश यांचा शेवटचा चेंडू, या सत्रातला शेवटचा चेंडू. चांगला चेंडू. या षटकामध्ये तब्बल 3 निर्धाव चेंडू टाकले गेले, पण 3 चेंडू मध्ये 13 धावा कुठल्या गेल्या. आता समीकरण पुन्हा बदलते. आता 36 धावांची गरज. 12 चेंडू 36 धावा. प्रत्येक चेंडू मध्ये 3 धावेचं आपल्याला 3 षटकारांची आता आवश्यक आहे. लक्षात घ्या, कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाहीये. आज तुम्हाला तिखटाचं जेवण आहे. तरी उमेलमान ते टोप इथं आणू नका, तिथंच ठेवा. हा, आणि त्याला इथे पाठवू नका परत कोणाला. ते टोप पाठवा तर सगळं मिळेल. आणि तिथे सलियामध्ये तुम्हाला भुजिंग विकत मिळत आहे. लक्षात घ्या, भुजिंग विकत मिळत आहे. अगदी कमी दरामध्ये तिकडे भुजिंग दिलं जात आहे. तिकडे लक्ष ठेवा. जर कोणाला हवं असेल तर पैसे देऊन ते भुजिंग विकत घ्या, कारण त्याला मला एक सलिया फुकट दिलेली आहे म्हणून मी अनाउन्समेंट करतोय. हा, तसं काही झालेलं नाहीये, पण ऍडव्हर्टायझिंग करणं ही गरजेचं आहे. मीरा डिसिजन कळवा. मीरा मास्टर्स गेली की काय? मीरा संघाचा सत्कार आहे आज इथं. 5वी ट्रॉफी त्यांच्यासाठी आणलेली आहे परत. यावेळेला उंच फटका बघूया कोण पिसारा घेऊन येतोय. राकेश आहे मला वाटतं तिकडे. चेंडू सुटतोय. 2 धावा पळून पूर्ण झालेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न नाही. मंगेश आणि मेघनाथ अजूनही सलामीची जोडी मैदानात. जरा जोर लावा ना. नुसतं रेल्वेचं पाणी पिता फुकट, बाकी काय नाही. जोराजोर पटात बोलत गेलो तर मग कालच्या सारखं ते होईल. घ्या 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 मावरं घ्या, कार घ्या. महालक्ष्मीची जत्रा. भावेश आपला पुढचा चेंडू घेऊन येतो. तो भावेश त्याला सामोरं जाईल तो मंगेश. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा धावून करतोय. 2 चेंडू मध्ये 4 धावा देतोय तो भावेश. मन्या अशी फिल्डिंग करतोय. आता वाघ आलाय की काय, का डुक्कर आलाय, काय बायकिंग आहे. रजनीकांत स्टाईल. अण्णा ते पिक्चरचा हाच हिरो आहे. यावेळेला मात्र कार्पेट ड्राईव्ह येतोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडूवरती निलेश येतोय. थ्रो दिला जातोय, नाही थांबवलेला आहे मेघायनी. मी आहे, तू घाबरू नकोस. काय अफड होतं नितीन नाईक यांचं. डिसिजन सांगा. मीरा अरे गेली की काय? गाडीत जाऊन डिसिजन. बॅटिंग तेवढं तरी सांगा.
बाकी काही तर केलं नाही. आज का दिन काशी है रमाकांत भाई. बुरा मत मानो, दमन है, माने का तो भी फर्क नहीं है. राजा है तो मजा है. चंद्रकांत, ए चंद्रकांत पटेल, चंद्या अभिजा, चंद्या तुझ्या गावाला आलोय, लक्ष ठेव. षटक मला वाटतं चालू आहे. अजूनही 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. भावेश, मेघा पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह येतोय. मला वाटतं राहुल आहेत तिथे. यस, चांगलं क्षेत्ररक्षण. लगेच थ्रो दिला जातोय कारण मास्टरच्या मॅचेस आहेत त्यांना माहिती आहे लगेच धाव होते. त्यामुळे एकच धाव, एका धावेने धावसंख्या 21. धावांची गरज आहे 26, 28. दैसर मास्टर धन्यवाद. असं काम करा रे. 7-28, 7 चोक. एक बघूया. मला वाटतं मंगेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे की मेघाला द्यायची आहे. थ्रो दिला जाईपर्यंत या 2 धावा. चांगलं बॅकअप आहे राकेश यांचं. धावा झाल्यात 28, 23. धावांची गरज आहे 26. चेंडू शिल्लक आहेत 6. 6-26 होतील. कारण हवा कुठे फिरते काही कळत नाही. तिथे मिलिंद भगत जोरदार, विश्वास मुकादम, भूषण भोईर, कमलेशी मात्रे, इथं तानाजी आणि गण्या. कोणीही जाऊ नका, सहकार्य करा. जेवणाची व्यवस्था सगळ्यांसाठी आहे. फक्त भुजिंग विकत घ्या आणि आम्हाला द्या. उमिलमान संघ धन्यवाद. आजच्या स्पर्धेसाठी आपण आलात त्याबद्दल मनापासून आभार. सचिन भाऊ, सचिन, यस. गण्या गेला का? हाय इथं गाडून जा त्याला, गाडून. 6 चेंडू 26. पहिला आलाय, नक्कीच आलाय. आता 5-20 नितीन नाईक. कारण मागच्या स्पर्धेमध्ये सामना गमावला होता नितीन नाईक यांनी. आता बघूया काय होतंय. 5-20 होणार कारण 1 आलाय. अजूनही 3 मारायचे आहेत 5 चेंडू मध्ये. मुकेश होता, आमचा मन्या होता. पस्तीसचा गोलंदाज नसल्यामुळे वांदे होत आहेत. तिथे राकेश पाटील हात काढा, तो खराब दिसते. राकेश 5-20 काय सामना आहे. 5 चेंडू 20 धावा. कॅमेरामॅन ऋषी, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू अंगाला लागतोय, चेंडू निर्धाव जातोय. ऋषी आणि आमचे मित्र रोहित स्पोर्ट्स फॅमिली धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. फ्री आहे सगळं त्यांच्याकडून, नंतर सांगतील काय ते, पण आता सध्या तरी फ्री आहे. मारवाड़ी कभी कुछ फ्री देता है क्या? तुम्हारा स्कीम हमको महंगा पड़ता है, बाजार में आता है वो. नितीन नाईक 4-20 जोरदार वारा सुटलाय. यावेळेला उंच फटका आहे. झेल पंकज क्या बात है. कॅमेरामॅन लाईव्ह करा, माझं गाव मला बघतंय. यस 3-20 ऋषी. यस पुणकर बघितलं तू आता, बघितलं. यस धन्यवाद. माझा राईगाव आणि संपूर्ण माझं अग्रिकोळी कुटुंब मला पाहत आहे. धन्यवाद तुमचं, खरोखर मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच ऋषी. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्ट्रेशन ही आहे स्पर्धा दमण कप. यानंतर मंडळ विचार करणार आहे बाहेरच्या स्पर्धा करायच्या की नाही ते. हॅलो बोल.
सलिया आहे तुला विमानाने पाठवणार आहेत सलिया तुम्हाला सगळ्यांना लक्षात घ्या. आमच्या राई गावात सुद्धा सलिया मिळतात. अविनाश भुवन भुजिंग सेंटर आहे तिकडे सलिया मिळतात. यावेळेला मात्र कार्पेट ड्राईव्ह येतोय. कुमार एकच धाव. ती 2 चेंडू 19 धावा. ऐकायला येते ना? 2 चेंडू 19 धावा. 2 चेंडू 19 धावा. क्या बात आहे. व्हॉट अ मॅच. सगळी चक्र या दमण कप मध्ये फिरलेले आहेत. कोण जिंकेल या पहिल्या दिवशीपासून कोणी सांगू शकलं नाहीये. हीच तर खरी किमया आहे. यावेळेला उंच फटका. झेल की षटकार. भावेश नाही नाही फक्त आणि फक्त एकच धाव. 1 चेंडू 18 धावा. 1 चेंडू 18. एक वार 1 चेंडू 18 धावा. होणार की नाही होणार. 2 वार. म्हण्या यावेळेला मारण्याचा प्रयत्न विफल ठरतोय आणि सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. फायनल मध्ये यस फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. गुरुदेव संघाला अभिनंदन. गुरुदेव हार्ड लक. आणि मुरवा संघ मला वाटतं तृतीय विजेता ठरतोय. नक्कीच ना. कॅमेरामॅन ऑन फोकस. मीरा आणि अजून सामना आहे ना. सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. एक सेमीफायनल बाकी आहे. फायनलला गेला. यस फायनलला गेला. एक सेमीफायनल बाकी आहे अजूनही. मीरा आणि दहीसर या दोन संघादरम्यान. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. वहिनी ही हवा खायला तरी बाहेर उतरा गाडीतनं. दादा एकच वादा आमचा कमलेश दादा. एकच वादा आमचा केसरी दादा. एकच वादा आमचा कैलास दादा. आणि एकच वादा आमचा लाला दादा. लाला थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मित्रा तुझं. आय लव्ह यू. थँक्यू व्हेरी मच. एक सुंदरसं वातावरण निर्मिती. आणि आचार्य आमचे जे आहेत पांजूचे एकदम जबरदस्त जेवण. भले थोडे मसाला जास्त मिरच्या जास्त चलता है. बुरा मत मानो. आकाश मेरा है घर. अरे लाव कोळी गीत लाव रे. आपली ही स्पर्धा एवढी फेमस झाली आहे की अनेक गावातून मला फोन येत आहेत. चल बघाला. हॅलो बोल. हा बोल. बरं दिसते दमान. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आहे. 1:30 वाजत आलेला. जेवण झालं असेल तर लक्ष ठेवा. राई नंतर फायनलला गेलेले आहे. आता जे संघ जिंकलेले आहेत किंवा हरलेले आहेत. पंच मंदार शिंदे धन्यवाद तुमचं. दाल रोटी खाओ प्रभू के गुण गाओ उसके साथ पापड खाओ. आपल्याला काय पैसे. चला जेवण झालं असेल तर टेबल द्या. आता बस झाला तुमचा गेम. गुरुदेव संघ टेबल लावा. पाणी त्याच्यावर ठेवायचं आहे. फुकट तुम्हाला आम्ही टेबल दिलेलं नाहीये. म्हण्या त्याच्यावरती पाणी ठेवा आणि टेबल बाजूला करून त्यावर जेवणाची व्यवस्था करा प्लीज. भात झालाय का बाबा.